ग्रुप हाऊसिंग झालं, 1500 फ्लॅट्स आले, तर त्यांच्यासाठी मल वाहून नेण्याची जी व्यवस्था आहे ती आमच्याकडनं राहून गेली होती. तर त्याच्यामध्ये मेट्रोचा प्रकल्प आहे जो म्हणजे शिवाजीनगर आणि हिंजवडी याला कनेक्ट करतो. त्याचं जवळपास 90% काम पूर्ण झालं. त्याच्यामध्ये एकच फक्त की परवा पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार पण म्हणाले की टाटाला मी दंड करू जर विलंब होतो आहे, हे होतो आहे. तर खरं आहे काय, विलंब झाला आहे का या प्रोजेक्टला? नाही, निश्चितपणे विलंब झाला आहे. तुम्हाला म्हटलं ना की PMRD जे आहे ना, आता ज्या पद्धतीनं काम करत आहे ना, आम्ही फक्त स्वप्न दाखवतो असं नाही. आज जे लोकांना फेस करायला लागतं ना त्याची पण उत्तरं शोधतो. हे सगळे हायवेच्या लगतचे जे बांधकाम आहेत किंवा अतिक्रमण आहेत तर ते तोडण्याचा कार्यक्रम घेतला. म्हणजे अभियान घेतलं किंवा एक ड्राईव्ह घेतला. 4500 बांधकामं किंवा तिथे रोड साईड जे होते ते आम्ही त्या पिरियडमध्ये काढले. आणि पुढचा ड्राईव्ह जो आहे तो पण आमचा शेड्यूल्ड आहे. म्हणजे साधारणतः दसऱ्याच्या अगोदर तो पुढचा जो ड्राईव्ह आहे याच ठिकाणी PMRD गेला. कुणीही राजकीय दबाव टाकत नाही. सगळ्यांना म्हणजे ट्रॅफिकचे इश्यूज माहिती आहेत, म्हणून मला तरी कोणाचा दबाव येत नाही. आता जेव्हा नागरिकांना कळतं की हे भेदभाव करत नाही आहे, कोणाचं ठेवतात आणि कोणाचं ठेवत नाही, तेव्हा मग कोण विरोध करत नाही. तुम्ही जर का पार्शलिटी करायला लागला, भेदभाव करायला लागला की मग लोकांचा विरोध होणार. मी 548 इमारती तोडल्या सिडकोमध्ये, म्हणजे हायराईज इमारती. TP स्कीमचं मॉडेल जे आहे ना ते अतिशय उत्तम मॉडेल आहे. त्याच्याने कोणाचंही नुकसान नाही होत. ह्या अतिक्रमण कारवाई करताना राजकीय दबाव किती येतो? योगेश कुटे, लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. हिंजवडी असो की वाघोली आणि लोणावळा असो की शिरूर, या सगळ्या टापूचा भाग ज्यांच्या अंतर्गत येतो तिथल्या सोयी सुविधा असतील, गावांच्या समस्या असतील किंवा कोणती होणारी विकास कामं असतील, त्यासाठी एक प्राधिकरण आहे, ते म्हणजे पुणे महानगर विकास प्राधिकरण PMRD. तर या PMRDचे महानगर आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे पाटील आज माझ्यासोबत आहेत. अनेकांच्या मनात भरपूर शंका आहेत, याचा DP कधी होणार, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो कधी पूर्ण होणार, अशा छोट्या छोट्या मोठ्या समस्यांपासून तर अगदी गावातल्या समस्यांपर्यंत आपण त्यांना आज बोलतं करणार आहोत. म्हसे सर, तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. तुम्ही आता 1 वर्ष जवळपास झालेलं असेल PMRDचा कार्यभार घेऊन. काय सुधारणा झाल्यात आणि काय तुम्ही आत्तापर्यंत अचीव केलं 1 वर्षभरामध्ये? सांगण्यासारखं खूप आहे. बरं. पण सामान्य माणूस समोर ठेवून बरं म्हणजे त्याचं समाधान होईल याच्यासाठी जे म्हणून काही करता येईल बरं तर ते करण्याचा प्रयत्न मागच्या वर्षभरात केला आहे. ओके. मग त्याच्यामध्ये शहर नवीन वसवताना किंवा नवीन शहराचा विकास करताना त्याचे जे विविध टप्पे आहेत हो तर त्याचं तंतोतंत पालन करून PMRDचा प्रवास जो आहे तो अधिक जोमानं नेण्याकडे मागच्या वर्षभरामध्ये प्रयत्न झाला. बरं. आता त्याच्यामध्ये काय केलं ही फार मोठी स्टोरी आहे. बरं. म्हणजे प्रत्येक विषय जो आहे हो तो इतका विस्तृत आहे आणि असे अनेक विषय आहेत की ज्याच्याबद्दल बोलता येईल. बरं. परंतु असं ठळकपणे जर मांडायचं म्हटलं तर मला म्हणजे मागच्या तुमच्या प्रायोरिटीवर तुम्ही पूर्ण केलं की नगर विकास विभागामध्ये काम करताना एखादं शहर जेव्हा नावारूपाला येतं किंवा ते उभं राहतं तर त्याचे म्हणजे मूलभूत किंवा बेसिक इन्फ्रा जे म्हणतो आपण तर ते पहिलं होणं अगत्याचं असतं. बरोबर. आता PMRDच्या स्थापनेला जवळपास 10 वर्ष उलटून गेले आणि एखाद्या शहरामध्ये आता PMRD हे काही नवीन शहर आपण म्हणतो खरं, पण ही पूर्वीचीच गावं जी आहेत त्याचं एक वेगळं स्वरूप आता पुढे येत आहे. तर या गेल्या 10 वर्षाच्या विकासामध्ये निश्चितपणे आमच्याकडनं काही त्रुटी राहिलेल्या होत्या. तर पुढे जात असताना काय राहिलं आणि काय चुकलं हे मागे वळून बघून मग त्याच्यावरती आम्ही पुढची दिशा ठरवली, म्हणजे कसं चालायचं. अच्छा. तर त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होता तो म्हणजे बांधकाम परवानगी आम्ही साधारणतः संपूर्ण PMR रिजनमध्ये देत आलो आहे. बरं. परंतु बांधकाम परवानगी देताना त्या इमारतीमध्ये भविष्यात जे कोणी लोक राहायला येणार आहेत तर त्यांच्यासाठीच्या सोयी आणि सुविधा ज्या आहेत तर याचा विचार होणं फार आवश्यक होतं. त्याच्यातला 1 नंबरचा मुद्दा जो आहे सगळ्यात महत्त्वाचा, मलनिसारण योजना ज्या आहेत, म्हणजे ग्रुप हाऊसिंग झालं, 1500 फ्लॅट्स आले तर त्यांच्यासाठी मल वाहून नेण्याची जी व्यवस्था आहे ती आमच्याकडनं राहून गेली होती. बरं. सो प्राधान्यानं आता आपण
अर्बन ग्रोथ सेंटर्स जे आहेत म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लगतची 231 जी महत्वाची गावं आहेत जिथे आता खूप जोमानं डेव्हलपमेंट सुरू आहे. बरं. तर तिथे 11 म्हणजे त्याला प्रादेशिक मलनिसारण योजना आम्ही पुढे आणल्या आणि प्रत्येक योजनेमध्ये साधारणतः 20 ते 22 गावं आहेत. बरं. सो त्याच्याने हे 230 गावांचं अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम जी आहे ती कव्हर करण्याचा आम्ही मानस ठेवला आहे आणि त्या अनुषंगाने एक पुढचं पाऊल टाकलं आहे. आता हा जो काही प्रकल्प आहे तर याच्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांच्या महोदयांच्या स्तरावरती जी प्राधिकरण सभा आहे तर त्या सभेने मान्यता पण दिली आहे. बरं. त्याच्यामुळे मान्यता झाली, प्रशासकीय मान्यता झाली. त्याच्या पुढचा टप्पा होता प्रकल्प प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट अपॉइंट करण्याचा. तोही टप्पा आम्ही पार केलाय. ते टेंडर झाले, कन्सल्टंट अपॉइंट झालेले आहेत आणि प्रत्यक्ष आता कन्सल्टंटनी काम सुरू केलं. बरं. आता DPR बनेल. DPR नंतर कॉन्ट्रॅक्टर इन प्लेस येईल आणि हे अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम जे आहे ना त्याचं काम सुरू होईल. ओके. पण हे अत्यंत महत्त्वाचं काम आमच्याकडनं राहून गेले ते आम्ही हाती घेतलंय. या वर्षभरामध्ये हे कन्सिव्ह झालं आणि आता टेंडर स्टेजला आलेलं आहे. बरं. सो हा एक मोठा प्रकल्प आहे. आता ह्याची कॉस्ट जी आहे म्हणजे आज आम्ही ग्रॉस कॉस्ट विचारात घेतली. 300 कोटीला आम्ही मान्यता घेतली. पण हे 300 कोटीचे 1000 कधी होतील हे माहित नाही. सो DPR तयार झाल्यानंतरच ते किती अमाऊंट त्याची आहे आपल्याला निश्चित होईल. पुन्हा एकदा म्हणजे ती जी सभा आहे प्राधिकरण सभा तिच्या समोर जाऊन ती मान्यता घ्यावी लागेल. हा एक मोठा प्रकल्प आहे. दुसरा जो फोकस आहे तो म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि त्याच्यासोबतच जिल्हा परिषदचा जो ग्रामीण भाग आहे तर तिथे पाणी पुरवठा करणारा जो स्रोत आहे महत्वाचा त्या आपल्याकडच्या महत्वाच्या नद्या आहेत. त्याच्यामध्ये इंद्रायणी आहे, मुळा मोठा आहे आणि पवना आहे. बरोबर. तर या तीनही नद्यांचं जे वॉटरशेड आहे किंवा कॅचमेंट एरिया आहे तर तिथे आता खूप मोठ्या प्रमाणावरती डेव्हलपमेंट सुरू आहे. बरं. मग त्याच्यामध्ये रिसॉर्ट्स आहेत, ग्रुप हाऊसिंग आहे किंवा औद्योगिक वसाहती आहेत. परंतु ह्या सगळ्या वसाहती मग त्या औद्योगिक असतील किंवा रहिवासी असतील याच्यामुळे जे आपले हे आहेत नदीचे प्रवाह आहेत तर ते प्रदूषित झालेले आहेत. आता ते प्रदूषित झालेत का तर सायंटिफिक फिगर्स आपल्याकडे आहेत. बरं. म्हणजे प्रदूषणाची जी काही मानकं आहेत तर त्याच्यामध्ये मुळा मोठा आणि इंद्रायणी या 2 नद्या आणि इव्हन पवना ह्या प्रायोरिटी 1 मध्ये गेलेल्या आहेत. तर त्याच्याकडे म्हणजे विविध न्यायालयांचे आदेश आपल्याकडे आलेले आहेत आणि नागरिकांनी न्यायालयात जाऊन म्हणजे PMRDA सारख्या ज्या संस्था आहेत यांनी याच्यामध्ये काहीतरी करावं याच्यासाठी अपेक्षा व्यक्त केली. बरोबर. सो या तीनही नद्यांच्या बाबतीत आपण त्यांचे प्रोजेक्ट्स तयार केले, DPR तयार केले. त्यातला इंद्रायणीचा DPR जो आहे तो 671 कोटीचा केंद्र सरकारकडे राज्य सरकारच्या मान्यतेने पाठवला. बरं. आणि त्या प्रोजेक्टसाठी माननीय CM साहेबांच्या आदेशाखाली जी समिती आहे तर त्याची मान्यता देखील आहे. म्हणजे प्रशासकीय मान्यता घेऊन त्याचंही आपण काम सुरू केलंय. तर तिथे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट अपॉइंट झालाय. बरं. त्यांनी आता पुढे कॉन्ट्रॅक्टर अपॉइंटमेंटच्या याला सुरुवात केली आहे त्या टप्प्याला. दुसरा पवनेच्या बाबतीत 218 कोटी रुपयांचा प्रस्ताव आपण DPR तयार केला. तो DPR राज्य सरकारकडे पाठवलाय आणि राज्य सरकारकडनं तो NRCDला जाणार, केंद्राकडे जाणार आहे. त्याला देखील CM साहेबांच्या स्तरावरती मान्यता मिळालेली आहे. 218 कोटींना मान्यता मिळालेली आहे. इंद्रायणीला 671 कोटी, पवनेला 218 कोटी आणि तिसरा जो आहे मुळा मोठाचा तोही प्रस्ताव तयार केलाय. त्याचा DPR तयार करण्याच्या स्टेजवरती. म्हणजे तो प्रकल्प साधारणतः म्हणजे तो मोठा असेल 800-900 कोटी रुपयांचा असेल. मुळा मोठा असेल. 2 नद्या आहेत आणि अंतर पण जास्त आहे. तर इंद्रायणीची टोटल लांबी 87 किलोमीटरची PMRD हद्दीमध्ये. पवनेची जवळपास 35 किलोमीटरची लांबी आहे PMRD हद्दीमध्ये आणि 102 किलोमीटरची लांबी मुळा आणि मोठाची आहे. आता या तीनही नद्या त्यांचं महत्त्व जे आहे मी बरं काही सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु त्याच्या लगत जी काही डेव्हलपमेंट होतीये त्याच्यानं या नद्यांचं पाणी जे आहे ते दूषित झालंय आणि बहुतेक गावांचे आणि शहरांचे पिण्याच्या पाण्याचे स्रोत जे आहेत त्या दूषित पाण्यावरती अवलंबून आहे. त्याच्यामुळं नद्या स्वच्छ ठेवणं हा दुसरा अत्यंत महत्त्वाचा जो टप्पा आहे तो PMRDने हातात घेतला आणि याच्या सगळ्या मान्यता प्रशासकीय मान्यता ज्या आहेत तर त्या प्राप्त आहेत. त्याच्या पुढच्या टप्प्यावरती कॉन्ट्रॅक्टर नेमण्याच्या स्टेजवरती आपण आहोत.
सो हे दुसरं अत्यंत महत्त्वाचं काम. हे पुढचं मी अर्बन ग्रोथ सेंटरचं जे बोललो ना आपल्याला, तर साधारणतः त्याच्या 11 स्कीम्स येणार आहेत. बरं. मलनिसारांच्या. ओके. त्याच हे कोणते सेंटर जरा मध्ये काय सांगतो ना. म्हणजे काय झालंय की पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरालगतचे 230 गावं जे आहेत, बरोबर, तर तसं गावांच्या क्लस्टरला आपण ते हे की तुम्ही ते असे 18 ग्रोथ सेंटर्स आहेत. बरोबर. ओके. तर प्लस प्रत्येक ग्रोथ सेंटर जो आहे ना, त्या ग्रोथ सेंटरमध्ये आपण ती मलनिसारांची योजना प्रपोज केली आहे. पण मलनिसारांची योजना हा बेस टप्पा आहे, म्हणजे जमिनीच्या खालचं विकसन. बरोबर. तर ते पूर्ण केल्यानंतर मग तुम्हाला रस्ते विकसन सुरू करायला लागेल. बरोबर. सो रस्ते विकसनचा तो एक प्लॅन तयार केला आपण. ओके. म्हणजे अर्बन ग्रोथ सेंटर जे म्हणतो की शहरालगतची जी गावं आहे, बरोबर, तर तिथले रस्ते विकसित करण्यासाठी तो UGCचा प्लॅन तो आहे. ओके. तो जवळपास 900 कोटी रुपयांचा आहे. अरे बाप. अच्छा. सो याच्यामध्ये तेही पुन्हा फुल विड्थ रोड्स, बरं, म्हणजे विकास आराखड्यामध्ये जेवढी आपण त्याची रुंदी ठेवली, पूर्ण क्षमतेने ते विकसित करणं, कॉन्क्रीटचे विकसित करणं, आणि अंडरग्राऊंड सगळ्या तुमच्या युटिलिटीज पूर्ण झाल्या बरं, की मग रोड विकसित करणं. ओके. आता जर रोड अगोदर घेतला तर मग ह्या युटिलिटीसाठी पुन्हा तुम्हाला खोदाई करायला लागतं. बरोबर. पण याच्यामध्ये आम्ही ज्या डिझाईन्स आता इंजिनिअरिंग कडनं फायनलाइज करतोय किंवा आता करायला घेतल्या आहेत, युटिलिटीसाठी सेपरेट डक्ट आपण ठेवतोय. बरं. आता हे सगळं मी जेव्हा बोलतोय ना की हे सगळं करायचं आहे, खूप मोठं काम आहे. बरोबर. म्हणजे बोलताना ते खूप छोटं आहे. आम्ही मान्यता सगळ्या घेतल्या खरं, पण याच्यासाठी जे मनुष्यबळ लागणार आहे PMRD कडे, बरोबर, किंवा जे टेक्निकल स्टाफ लागणार आहे, तो खूप मोठा असणार. बरोबर. सो हा एक अर्बन ग्रोथ सेंटरचे रस्ते जे आहे ना 900 कोटी रुपयांचे, ते सुद्धा आता ॲक्विशन मध्ये बरेचसे. ओके. सो हा एक मोठा प्रकल्प आहे. आणि ह्याच्याने काय होणार आहे की शहरालगतच्या सगळ्या गावांचे रस्ते जे आहेत ना, बरोबर, सध्या आम्ही प्रमुख रस्ते घेतले आहेत, राईट, ज्याचं आता नियोजन सुरू आहे, ॲक्विशन सुरू आहे. बहुतेक रस्त्यांचं ॲक्विशन पुढच्या 1-2 महिन्यामध्ये संपून जाईल आणि त्याच्यानंतर त्यांचे टेंडर्स फ्लोट होतील. ओके. म्हणजे PMRD सुरुवातीच्या काळामध्ये ह्या गोष्टी का नाही झाल्या, तर त्याच्यात थोडंसं आपण खोलात गेलं तर PMRDची म्हणजे सुरुवातच 15-16 झाली. बरोबर. तेव्हा PMRD कडे स्टाफ नव्हता. म्हणजे आज खूप स्टाफ आहे असं मी म्हणत नाही, अजूनही स्टाफ तोकडा आहे. बरं. पण तो वाढवण्यासाठी जे प्रयत्न करायला लागतात ते आमचं सुरू आहे. बरं. म्हणजे वेळेस म्हणजे समांतर समावेशन असेल, भरती असेल, तर त्याच्यावरती PMRD काम करत आहे. बरं. परंतु हे जे प्रकल्प मी आतापर्यंत सांगितले, हे अत्यंत महत्वाचे प्रकल्प भविष्यामध्ये येणार, भविष्यासाठी. पण आजच्या तारखेला जे सुरू आहे तर त्याच्यामध्ये मेट्रोचा प्रकल्प आहे, जो म्हणजे शिवाजीनगर आणि हिंजवडी याला कनेक्ट करतोय. बरोबर. त्याचं जवळपास 90% काम पूर्ण झालंय. ओके. शेवटचं 10% काम शिल्लक आहे. याच्यामध्ये एकच फक्त की परवा पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार पण म्हणाले की टाटाला मी दंड करू जर विलंब होतो आहे, हे होतो आहे, तर खरं आहे काय, विलंब झाला काय या प्रोजेक्टला? नाही, निश्चितपणे विलंब झाला आहे. बरं. परंतु विलंबाची कारणं जी आहेत ना ती अनेक आहेत. म्हणजे काही 100% कारणं टाटाची आहेत असं नाही, काही कारणं आपली पण आहेत, PMRD साईडला पण आहेत. ओके. आता पुण्याचा हा जो पॅच आहे शिवाजीनगर टू विद्यापीठ सर्कल, हा अत्यंत बिझी रोड आहे. बरोबर. आणि मला वाटतं पुढच्या बऱ्याच रस्त्यांना वाट करून देणारा तो मार्ग आहे. बरोबर. त्याच्यामुळं VIP व्हिजिट्स आहेत, इतरही अनेक कारणं असतात ज्याच्यामुळे त्यांना ते काम बंद ठेवावं, त्यांना काम ते त्या गतीने करता आलेलं नाही. बरं. त्यामुळं टाटाकडनं जो डिले झालाय त्यातला काही जस्टिफायबल आहे, काही जस्टिफायबल नाही आहे. ओके. तो समजा पुढचा विषय, पण आता 90% पूर्ण झालाय. ओके. म्हणजे पुढच्या 1-6 महिन्यामध्ये त्याच्या सगळ्या ट्रायल सुरू झालेल्या आपल्याला दिसतात, म्हणजे मेट्रोच्या. ओके. मेट्रो कार्स पण आलेल्या आहेत काही. बरं. आणि तो एक अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प तसा पुण्यासाठी असणारा जो PMRDने हाती घेतला आहे. ओके. याच्यामध्ये एकच फक्त मेट्रोमध्ये थोडं डिटेलिंगमध्ये, कारण अनेकांच्या उत्सुकतेचा प्रश्न आहे की त्याच्यामध्ये अनेकांना असं वाटतं आहे की स्टेशन जे आहेत ते बरोबर निवडले गेले आहेत का, हा अनेकांना आता प्रश्न पडला की. मला काय वाटतं, काही गोष्टी कशा आहेत ना, आपण डॉक्टरकडे सोडून दिल्या पाहिजे. बरोबर. आजारी पडलं ना तर त्या डॉक्टरवरती विश्वास ठेवला पाहिजे की बाबा तू बघ आणि मला काय ते सांग. बरोबर. इथे काय झालंय की मेट्रोचा कॉन्सेप्ट आणि मेट्रोच्या अलाइनमेंट्स आणि हे सगळं डिझाईन जे आहेत हे शास्त्रोक्त पद्धतीने केले आहेत आणि एक्सपर्ट्सने केले आहेत. ओके. आता जोपर्यंत एक्सपर्टने केलेलं काम खोटं ठरत नाही किंवा चुकीचं ठरत नाही, ओके, तोपर्यंत मला असं वाटतं आपण शंका घेऊ नये. ओके. आणि त्यांनी पूर्ण पुण्याचा फ्लो जो आहे, ट्रॅफिक फ्लो आहे, साधारणतः पॉप्युलेशन डेन्सिटी पाहिलेली आहे आणि तो अभ्यास करूनच तो प्रोजेक्ट पुढे आला. ओके. त्यामुळे तिथे हा पण टप्प्याटप्प्याने सुरू होणार की डायरेक्ट हिंजवडी ते शिवाजीनगर अखंड सुरू होणार? अखंड सुरू होणार. ओके. आता जी तयारी सुरू आहे ती अखंड सुरू करण्याची आहे. ओके. त्यामुळे तो एक मेजर प्रोजेक्ट आहे आणि त्याच्याच बरोबर विद्यापीठ सर्कलचा डबल डेकल फ्लायओव्हर जो आहे, बरं, तो 270 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट जो आहे, बरं, तो त्याच्यातला म्हणजे आउन बाउंड ट्रॅफिक आणि शिवाजीनगर बाउंड ट्रॅफिक
आमचा प्रयत्न आहे की पुढच्या एक म्हणजे महिनाभराच्या आतमध्ये बरं हे ट्रॅफिक सोडता येईल का, तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. बरं शेवटच्या टप्प्यामध्ये ते काम आहे. हो थोडंसं पावसामुळं विलंब झालाय अच्छा आणि या मंथ एंड पर्यंत सुरू करायचं होतं, बरं पण मध्ये मी आता गेले 15 दिवस सलग पाऊस पडतोय, बरोबर त्यामुळे पण त्यामुळे ते बिलिंगला वेळ लागतोय, क्युरिंगला वेळ लागतोय. अच्छा परंतु या 15 जुलैपर्यंत निश्चितपणे सुरू होईल. सुरू होईल ओके म्हणजे सुरू करण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न एक आणखी याच्यामध्ये एक गोष्ट जे बॉटलनेक्स आहेत वाघोली चाकण तुमचं हिंजवडी याच्यासाठी काय प्लॅन्स आहेत तुम्ही आता मोठमोठे प्लॅन्स सांगितले पुढच्या 5-10 वर्षात हे सगळे प्लॅन्स आहेत पण आज मात्र कॉमन मॅन मात्र या सगळ्या ट्रॅफिक जाममध्ये अडकतोय तर याच्यासाठी काय नाही आता तुम्ही अत्यंत महत्वाचा विषय आणि जो आज हा सगळ्यांचा लोकांना आपल्या शेवटी भेटचा- सहन करायला होतं बरोबर. तुम्ही जरी आता टनेल जेव्हा होईल तेव्हा होईल बरोबर ना. तर पण आत्ता काय मी तुम्हाला म्हटलं ना की PMRD जे आहे ना हो. आता ज्या पद्धतीने काम करत आहे ना, हो आम्ही फक्त स्वप्न दाखवतो असं नाही. बरं आज जे लोकांना फेस करायला लागतं होय. ना त्याची पण उत्तरं शोधतोय. बरं मध्यंतरी डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या 3 महिन्यामध्ये तुम्ही आता जो प्रश्न विचारलाय हो. तर त्याच्याच अनुषंगानं हो आम्ही सगळे हायवे जे आहेत हम्म, म्हणजे PMRDच्या हद्दीमध्ये हम्म, PCMC आणि PMCला येणारे जे हायवे आहे हे सगळे हायवेच्या लगतचे जे बांधकाम आहेत किंवा होय. अतिक्रमण आहेत होय तर ते तोडण्याचा कार्यक्रम घेतला. म्हणजे अभियान घेतला किंवा एक म्हणजे ड्राईव्ह घेतला. बरोबर 4,500 बांधकामं किंवा तिथे रोड साईड जे होते हम्म, ते आम्ही त्या पिरियडमध्ये काढले. बरं आता त्याचा परिणाम जो आहे तुम्ही जर का ह्याला गेलात पिरंगुटला गेलात किंवा पौट रोडला गेलात तर त्या रोडमध्ये डेफिनेटली फरक पडलाय. बरं सोलापूर रोडला फरक पडलाय. नगर रोडला आपण वाघोली पाहिलं असेल हम्म, की ती बांधकामं टपऱ्या टुपऱ्या जे आहेत ते एकदम रोडच्या लगत आलेले होते. ओके ती 4,500 बांधकामं त्या दरम्यान आपण त्या 3 महिन्यामध्ये काढली. काढलेली ओके आणि पुढचा ड्राईव्ह जो आहे तो पण आमचा शेड्यूल्ड आहे. ओके म्हणजे साधारणतः दसऱ्याच्या अगोदर बरं तो पुढचा जो ड्राईव्ह आहे याच ठिकाणी PMRD घेणार आहे. ओके आता हे अतिक्रमण पुन्हा ते रस्त्यावर आलेले नाहीत याची काही खबरदारी तुम्ही नाही, घेतली मग आहे का? त्याच्यासाठीच म्हणून बरं आता होतंय काय की ह्याच्यामध्ये ज्यांची ती अतिक्रमणं होती हम्म, एखादी चुकीची कृती जस्टिफाय करताना नाही परंतु त्यावेळी ज्याने कोणी ते केलेलं होतं हम्म, पोटाची गरज किंवा अन्य काही कारणं असतील म्हणून ते केलेलं असेल हम्म, परंतु त्यांना त्यावेळी कोणी सांगितलं नाही म्हणून त्यांनी ते करत गेले. बरं परंतु उशिरा का होईना आता पण ती सगळी बांधकामं जी होती बांधकामं असतील टपऱ्या टुपऱ्या असतील बरोबर ते काढलेले आहेत. ओके आता हे पुन्हा होऊ नये म्हणून हम्म, आमचा पुढचा ड्राईव्ह आहे ना. ओके आम्ही आता म्हणजे मी म्हटलं ना मला की जुलै ऑगस्ट मध्ये किंवा ऑगस्ट सप्टेंबर मध्ये बरोबर थोडंसं याला पोलीसचा बंदोबस्त लागतो. तर ज्यावेळेस पोलीस थोडेसे फ्री होतील हम्म, या सणवारामध्ये बरोबर जुलैच्या पुढे साधारणतः सगळे सण सुरू होतात बरोबर. दसऱ्यापर्यंत हो. त्यामुळे पोलिसांना वेळ मिळत नाही आणि बंदोबस्त लागतो. हम्म, जसंही पोलीस फ्री होतील आणि बंदोबस्त मिळेल तो ड्राईव्ह आम्ही शेड्यूल केलेला आहे. ओके. तुम्हाला आत्ताच घ्यायचा होता पण पाऊस खूप आहे बरं त्याच्यामुळे आम्ही तो घेतलेला नाहीये. ह्या अतिक्रमण कारवाई करताना राजकीय दबाव किती येतो अजिबात नाही, नाही अनेकांना असं वाटतं की नाही अजिबात नाही. मी आज नाही गेली अनेक वर्ष काम करतोय. बरं म्हणजे पिंपरी चिंचवड प्राधिकरणात केलं, सिडकोत केलं, सगळीकडे MIDCत केलं, म्हाडात केलं. कुणीही राजकीय दबाव टाकत नाही. सगळ्यांना म्हणजे ट्रॅफिकचे इश्यूज माहिती आहेत बरं त्यामुळे मला तरी कोणाचा दबाव येत नाही. बरं आता काही नेते मंडळींचीच जर अतिक्रमण असेल तर मग तुम्ही काय करता तोडून टाकतो आम्ही थांबत नाही. मी कोणाचा याचा विचार नाही करत. म्हणजे आता तुम्ही बघा सध्या जी सिस्टम आहे आमची अनधिकृत बांधकाम तोडताना तुम्ही जिकडचे बांधकाम तोडायचे त्याचा प्रोग्राम डिक्लेअर करतोय आपण बरं 15 दिवसांचा. मग एक लाईन जर घेतली किंवा एक लेन जर घेतली हो तर त्या लेनमध्ये एक्सेप्शन नाही करतायत. बरं सुरू केलं की मग एकीकडनं सुरू करायचं आणि दुसरीकडे संपवायचं. ओके म्हणजे मध्ये ही सिस्टम अडॉप्ट केली. बरं आता जेव्हा म्हणजे नागरिकांना कळतं की हे भेदभाव करत नाहीये, कोणाचं ठेवतात आणि कोणाचं ठेवत नाहीत तेव्हा मग कोण विरोध करत नाही. ओके तुम्ही जर का पार्शलिटी करायला लागला, भेदभाव करायला लागला की मग लोकांचा विरोध वाढतो. ओके पण एक सूत्र आम्ही ठेवलंय की मी तरी आतापर्यंत मागच्या वर्षभरामध्ये अमुक बांधकाम तोडू नका आणि हे तोडा असं मला एकही फोन नाही आणि मी खाली कोणाला सांगितलं नाही. अनेकांचा असा विश्वास बसणार तुम्ही सांगताय जर मी 548 इमारती तोडल्या सिडकोमध्ये. अच्छा म्हणजे हायराईज इमारती. PCNDD मध्ये कितीतरी बांधकामं तोडले. इथं आता तेवढे तोडलेले नाही आहेत बरं कारण तोडण्यापेक्षा घडवण्यामध्ये जास्त आमचा वेळ चाललाय. बरोबर परंतु चुकीचं गरज पडली तरी तोडावी डेफिनेटली. ओके अनेकदा असा आक्षेप घेतला जातोय की तुम्ही सुरुवातीला जेव्हा PMRD स्थापना झालं TP स्कीम भरपूर जाहीर केल्या पण त्याचं पुढे काहीच नसलं म्हणजे मग काय मारून जे मान वगैरे सांगतो मी तर त्याचं काय नक्की अडथळा आहे त्याच्यामुळे ते जे मॉडेल होतं ते मॉडेल पुणे जिल्ह्यात रुजलेलं नाही म्हणजे आता PCMCने पण TP स्कीम काढल्या तर लोकांचा विरोध झाला. तुम्ही फक्त जाहीर करता प्रत्यक्षामध्ये पुढे काही होत नाही. तुमचा आता रिंग रोडला पण तोच तुम्ही फॉर्म्युला राबवत आहे. मग हे काय नक्की कशात अडकलेलं आहे सगळं? नाही TP स्कीमचं मॉडेल जे आहे ना ते अतिशय उत्तम मॉडेल आहे. बरं त्याच्याने कोणाचंही नुकसान नाही होत. बरं म्हणजे ज्यांची जमीन आहे त्या ठिकाणी
तर त्याला योग्य तो न्याय मिळतो, त्याला डेव्हलप प्लॉट मिळतो. बरोबर. अगदी सुनियोजित असं ते एक शहर तयार होतं. बरोबर. आणि सरकारसाठी किंवा कॉमन म्हणजे युटिलिटीसाठी, पब्लिक अम्युनिटीसाठी जी जागा लागते ती पण सहजगत्या उपलब्ध होते. बरं. मॉडेल अतिशय सुंदर आहे. PMRD कडनं 6 TP स्कीम शासनाला पाठवलेल्या होत्या. त्या म्हणजे माझी अशी माहिती आहे की त्या मंजूर झालेल्या आहेत. बरं. फक्त नोटिफिकेशन निघणं जे आहे ना त्या टप्प्यामध्ये ते आहे. बरं. त्यातली एखादी स्कीम मागे पुढे होईल. ओके. परंतु बाकीच्या सरसकट त्या मंजूर झालेल्या आहेत. बरं. आणि त्या आता इश्यू होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत. ओके. कदाचित पुढच्या 1-4-8 दिवसामध्ये त्याच्या नोटिफिकेशन्स निघतील बरं. आणि ते मार्गस्थ होतील. ओके. आता नवीन ज्या 15 TP स्कीम आपण घेतल्या तर त्या सुद्धा त्याचं ग्राउंडवर्क जे आहे त्याला ते करण्यासाठी प्राधिकरण सभेची CM साहेबांची मान्यता घेतली आहे. बरं. त्याचं ग्राउंडवर्क जे आहे, बरं. नकाशे तयार करणं, ते प्रकाशित करणं वगैरे वगैरे ते पण पूर्ण झाले. बरं. पण सर TP स्कीमची नोटिफिकेशन निघणार नाही, प्रत्यक्षामध्ये काम सुरू नाही, याच्यामध्ये जो विलंब आहे त्याच्याबद्दल लोकांचे प्रश्न आहेत की तुम्ही नंतर ठीक आहे नोटिफिकेशन निघेल पण पुढे तुम्ही किती वेगानं ते पूर्ण करणार आणि लोकांना त्याचं म्हणजे जे जागा मालक असतील किंवा त्यांना तो लाभ मिळण्यामध्ये कधी सुरुवात होणार तो? नाही, आता कसं आहे की ते नोटिफिकेशन अपेक्षित आहे. हो. तर साधारणतः या आठवड्यात किंवा पुढच्या 15 दिवसामध्ये नोटिफिकेशन आलं. बरं. की त्याच्यानंतर पुन्हा ऑफिस वर्क आणि फील्ड वर्क असे दोनच पार्ट्स आहेत. बरोबर. तर ऑफिस वर्कमध्ये म्हणजे जो प्लॅन सबमिट केला तो इम्प्लिमेंट करायचा आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला ऑफिशियल रेकॉर्ड जे आहेत ओके ते त्याच्यानुसार चेंजेस करायचे. राईट. आणि ग्राउंडवरती ज्या काही मोजमाप करून ज्या काही कॉमन एरियाज आहेत ओके ते काम सुरू करायचं. ओके. आता आमच्याकडच्या त्या पहिल्या 6 TP स्कीम आम्ही गव्हर्नमेंटला पाठवल्या. बरं. तर त्याच्यासाठीचे सगळे कन्सल्टंट जे आहेत ना ओके ते अपॉइंट केले आहेत. बरं. त्याच्यानंतर तिथलं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरचं प्लॅनिंग जे आहे ते पण झालेलं आहे. बरं. तर ज्या क्षणी मान्यता येईल त्या क्षणी ही जे काही DPI तयार केलेले आहेत त्या ठिकाणचे बरं त्याचे टेंडर्स निघून जातील. ओके. पण आपण कितीही घाई केली तरी या नोटिफिकेशन नंतर प्रत्यक्ष काम सुरू व्हायला किमान 6 महिने लागणार. ओके. आणि काम सुरू केल्यानंतर पुढे हां मग आता तिथे पाणी पुरवठ्याच्या सुविधा आहेत, ड्रेनेजच्या सुविधा आहेत, रस्ते आहेत, बरोबर, बाकीचे जे युटिलिटीज आहेत तर त्या सगळ्या ज्या डिझाईनमध्ये आहेत त्या सगळ्या करायला एस्टिमेट करणं एक भाग झाला. बरोबर. प्रत्यक्ष जागेवरती ते उतरवणं हा सेकंड पार्ट आहे. ओके. तर त्याला किमान 2 वर्ष लागतील ओके सगळं फिनिश व्हायला. सगळं फिनिश व्हायला. बरोबर. म्हणजे आज जरी नोटिफिकेशन आलं तरी प्रत्यक्ष ते शहर वसवायला ग्राउंड लेवल नाही इंडिव्हिज्युअल प्लॉट जो आहे तो माणूस कधी विकसित करेल त्याच्यावरती. बरोबर. हो पण तुमचं तुम्हाला बाकी गव्हर्नमेंटची जी तयारी आहे ना ती जागेवरती तिथे यायला बरोबर पुढे 2 वर्ष तर मिनिमम लागतील. ओके. एक जागतिक प्रश्न खरं तो मी असं विचारेल तो म्हणजे हिंजवडीचं ट्रॅफिक जाम आणि भर पावसामध्ये हिंजवडी बुडून दाखवली असं एक जे सरकारवर टीका होती. तर त्या हिंजवडीसाठीचे प्लॅन्स काय तुमचे? कारण त्या इतके सोशल मीडियावरती व्हायरल होतं. जवळपास 2-2.5 लाख ITNs त्या ठिकाणी रोज कामाला जातात. पण जे त्यांची इतकी बिकट अवस्था होती की त्यातनं महाराष्ट्राची पण बदनामी होते. नाही, काय झालंय की आपण म्हणतो ते बरोबर आहे. हिंजवडीमध्ये डेफिनेटली म्हणजे आता मागच्या 7 जूनला म्हणजे मेजर पाणी भरलं होतं आणि तिथे रस्त्यांची ओढे किंवा रस्त्यांचे नाले झाले. लोकांनी म्हटलं की वॉटर पार्क आहे की IT पार्क आहे वगैरे वगैरे. बरोबर. आता याच्यामध्ये काय माहिती का लोकभावना जी आहे त्याच्याशी 100% म्हणजे आम्ही पण जसं लोकांना वाटतं त्याच नजरेतनं विचार करतो. बरोबर. पण आपण जर का पावसाची आकडेवारी पाहिली या मागच्या 15 दिवसांची म्हणजे 15 मेला पाऊस सुरू झाला असं कधी आपल्याकडे नसतं. पण यावर्षी मान्सून लवकर आला म्हणजे पाऊस लवकर सुरू झाला आणि साधारणतः त्या एरियामध्ये म्हणजे ते पाणी साठलं गेलं आणि मग त्याचे न्यूजपेपरच्या बातम्या झाल्या किंवा टीका झाली. बरोबर. पण ही जी सगळी टीका झाली तर त्याच्यानंतर आता खरं तर आम्ही याची तयारी अगोदर सुरू केली होती. मी एप्रिल महिन्यामध्ये बैठका घेतल्या. बरं. आणि ज्या काही ज्या एजन्सीज आहेत म्हणजे टाटा मेट्रो असेल, MIDC असेल किंवा PMRD असेल यांना सगळ्यांना सूचना दिल्या. म्हणजे आम्ही लोकांनी काम सुरू पण केलं होतं मे महिन्यामध्ये. पण पाऊस साधारणतः 15-16 तारखेला आल्यामुळे ते काम पूर्ण व्हायच्या आतच सगळी कामं थांबली. पण तसं जरी झालं असलं तरी जेव्हा लोकांचा आक्रोश झाला किंवा त्याच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या गेल्या तर म्हणजे आपल्याकडे म्हणजे दोन्ही DCMs आणि CM त्यांच्या अगदी एकदम क्लिअर इन्स्ट्रक्शन्स होत्या की याच्यामध्ये तत्परतेने आपण पावलं उचलली पाहिजे. बरं. आणि ज्या काही रेमेडियल मेजर्स आहेत त्या घेतल्या पाहिजे. बरं. मग त्यांच्या सूचना आहेत म्हणून आम्ही केलं असं नाही. तर हा एक आक्रोश झाला त्यावेळेस त्यांनी त्या सूचना दिल्या आणि त्याच्यावरती आम्ही काम सुरू केलं. मागील ऑलमोस्ट 3 आठवडे
म्हणजे मी स्वतः पहिली बैठक म्हणजे एप्रिलमध्ये घेतली, त्याच्यानंतर पुन्हा 10 जूनला घेतली ओके. आणि तेव्हापासून आता हे काम सुरू आहे. बरं. तुम्ही आत्ता जर का तिथल्या 4 ग्रामपंचायत ज्या आहेत म्हणजे मान असेल, हिंजोडी असेल, बरं. माळुंगी असेल ओके. किंवा मारुंजी असेल, तर या ग्रामपंचायतचे सरपंच आज त्यांना जाऊन विचारा आपण, बरं. किंवा तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत, आपले मांडेकर साहेब आहेत आमदार किंवा खासदार साहेब आहेत, दोन्ही ताई आहेत किंवा बारणे साहेबांचे लोक काही तिकडे येतात भागात. वगैरे वगैरे, तर निश्चितपणे मागच्या 20 दिवसांमध्ये लोकांनी काहीतरी करून दाखवलंय. बरं. पण मुळातच झालंय काय की हिंजोडीचे प्रश्न जे आहेत ना ते एक डिपार्टमेंट कोणाकडे नाही आहे. बरं. तिथे PMRDचाही काही भाग आहे आणि MRDCचा काही भाग मेजर, बरं. आणि ह्या दोघांमध्ये दोघांचा प्लॅनिंग एरिया आहे बरं. आणि त्यातच PMRDची मेट्रो आहे. ओके. सो मेट्रोचंही मेजर काम चालू आहे. आता मेट्रोचं त्या एरियातलं काम जे आहे ते बरंचसं संपलं आहे, बरं. परंतु संपल्यानंतर शेवटचा जो राडारोडा असतो ना, ओके. तो तत्परतेने उचलायला पाहिजे होता, तो मागे राहिला होता. बरं. आता राडारोड्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी लोकांना अडचण निर्माण झाली बरं. किंवा ट्रॅफिकच्या मुवमेंटला अडचण निर्माण झाली, तर मेट्रोमुळे काही भाग होता. काही ठिकाणी काय झालं की PMRDने बांधकाम परवानग्या न देता काही लोकांनी नैसर्गिक नाले जे आहेत हो. तर ते अडवले. बरं. नाल्यामध्ये अनधिकृत बांधकाम केलं, कुणीतरी अप्रोच रोड केला. तर तशा प्रकारचे जवळपास MRDC आणि PMRDच्या दोघांच्या कार्यक्षेत्रामध्ये 15 ठिकाणी मेजर ब्लॉकेट्स आहेत. बरं. ब्लॉकेजेस म्हणा, ब्लॉकेड म्हणा, व्हॉट एव्हर. ओके. तर त्याच्याने झालं काय की तो जो नैसर्गिक नाला होता त्याचं पाणी नाल्यातनं खाली जायचं, त्याच्यावेळी ते आडवं पसरलं. बरं. आणि ते तिथे येऊन साठलं. हे एक कारण होतं मेजर की नाले सफाई म्हणा किंवा ते नाल्यांची सफाई तर वेगळा विषय. ओके. हा नाल्याचा प्रवाह खंडित करणं जे आहे ना, अनधिकृत बांधकाम करून किंवा नाल्यामध्ये भराव टाकून किंवा नाल्यामधनं अप्रोच रोड करून, हा एक भाग होता. बरं. ज्याच्यानं पाणी बाहेर पडलं. दुसरं जे कारण होतं की स्वच्छतेचं जे आहे, म्हणजे कचरा वगैरे हा जो काही तिथे भाजी मार्केट आहे किंवा तिथे बरेचसे टपऱ्या आहेत, तर त्याचं जे निघालेलं मटेरियल आहे ते कुठेतरी नाल्यामध्ये पडायचं. ओके. तर त्याच्यानेही पाणी अडकून राहिलं. सो दॅट वॉज सेकंड मेजर इश्यू. बरं. तिसरं होतं ते मेट्रोच्या कामाने जे डेब्री पडलं होतं बऱ्याच ठिकाणी, ओके. राडारोडा, तर ते वेळीच न उचलल्यामुळं त्याच्यानं पण काही ठिकाणी प्रवाह खंडित झाला. ओके. आणि एक मेट्रोचं काम संपत आल्यामुळे मेट्रोचे मीडियन जे असतं, बॅरिकेड लावतो आपण मीडियनला, मेट्रोचा पियर जो आहे त्याच्या लगत आपण असं मीडियन तयार करतो. बरोबर. तर बहुतांश ठिकाणी मीडियन आपण तयार केलं आणि तो रोड जो आहे हिंजवडला जाणारा, अगोदरच पाणी नाल्यात अडकलेलं होतं आणि ते कुठूनही बाहेर पडत होतं. हे एक कारण. डेब्रीमुळे पाणी पसरलं. दुसरं कारण, काही लोकांनी आपल्या प्रॉपर्टीमध्ये, कंपन्या किंवा डेव्हलपर्सनी आपल्या जागेतनं पंप करून पाणी बाहेर टाकलं. ओके. ते पुन्हा रस्त्यावरती. आणि मला असं वाटतं की हे मीडियनमुळे झालं काय की पूर्वी हिंजोडीचं आपण जर का टेरेन पाहिलं तर एक साईडला असं उतार आहे आणि दुसऱ्या साईडला नदीकडच्या भागाला असं अजून उतार आहे, पण हा रस्ता मध्येच येतो. ओके. तर जे उंच साईडकडनं पाणी आलं ते मीडियनमुळे एक साईडला. अच्छा. मग त्याच्यानं ज्या बसेस गेल्या तर त्या बसेसला ते पाणी अगदी मिड लेवलपर्यंत आल्यामुळं मग लोकांना असं वाटलं की अरे हे काय चाललंय, म्हणजे रस्त्यांची ओढे झाले किंवा रस्त्यांचे नाले झाले असं लोकांना वाटलं त्याच्यावर. पण त्याची कारणं जी होती ते मीडियन. मग आता आम्ही काय केलंय की ह्या मागच्या 3 आठवड्यांमध्ये मीडियन जो आहे त्याला मध्ये मध्ये ट्रॅफिक पोलीसच्या सल्ल्यानं स्लिट्स दिल्या. ओके. आणि आपण आता पाहिलं असेल की गेल्या 15 दिवसामध्ये पाऊस तर तेवढाच आहे, पडतोय, पाणी येतं पण आणि निघून पण जातं, पाणी तुंबून राहत नाही. ओके. हा एक मेजर काय म्हणतात त्याला गेन मागच्या 3 आठवड्यामधल्या कामाचं झालं. ओके. त्या डिपार्टमेंटनी त्यांना जी जबाबदारी, साधारणतः आम्ही 29 पॉईंट्स आयडेंटिफाय केले होते हिंजोडीसाठी. त्या 29 पॉईंट्सवरती जे जे कोणी डिपार्टमेंट संबंधित 9 डिपार्टमेंट आहेत, बरं, प्रत्येकाने आपापल्या परीने जेवढं काम करायचं ते केलंय. अजूनही लोक करतायत. बरं. त्यांना म्हणजे पहिल्यांदा आपण टार्गेट दिलं होतं 17 तारखेपर्यंत, 8 दिवसांचं, आणि आता दुसरं टार्गेट दिलं 30 तारखेपर्यंत. ओके. आता ही सगळी जी कामं सुरू आहेत ना, तर अतिशय बारकाईनं सीएम ऑफिस आणि स्वतः सीएम साहेब हे वॉच करतायत. म्हणजे त्यांना जेव्हा काही असं कुठतरी वेडवाकडं ऐकायला मिळालं किंवा पाहायला मिळालं तर इमिडिएटली की तत्क्षणी ते एक तर फोन करून ज्या काही सूचना देतात आणि अकॉर्डिंगली आम्ही कामही सुरू केली. सो मागचे जे मिनिट्स केले होते आम्ही बैठकीचे ते मिनिट्स मी सीएम ऑफिसला पाठवले. केलेल्या कामाचे पण मिनिट्स सीएम
रिपोर्ट जो हो. आहे ऍक्शन बरोबर. टेकन रिपोर्ट सीएम ऑफिसला पाठवलाय बरोबर. आणि 30 तारखेचं पण पुन्हा एकदा तोपर्यंत जी काही कामं होतील ते पाठवणार आहोत. बरं. आता झालंय काय याच्यामध्ये, म्हणजे तात्पुरतं पाणी तुंबण्याचा विषय जो आहे हो. किंवा की पाणी तो अडवण्याचा थांबला. हां. पण मेजर प्रॉब्लेम जो आहे ना नाले सगळे तो ऍड्रेस होणं गरजेचं आहे. मेजर काय काय आहेत, हो. एक तर नाले मोकळे करणं हा एक भाग बरं. आहे. मग जिथे जिथे बेकायदेशीर बांधकाम चालू ते तोडणं हा एक भाग आहे. बरं. काही ठिकाणी अधिकृत परवानगी आहेत, हम्म. परंतु तिथे अधिकृत परवानगी देताना नाला डायव्हर्ट करायची परवानगी दिली पण नाला डायव्हर्ट केलाच नाही. ओके. सो असे काही आहेत. आणि थर्ड कॅटेगरी जी आहे, म्हणजे आता हे जे लोक आहेत ना हो. अधिकृत मध्ये पीएमआरडीने स्टॉपवर दिलेत बरं. आणि एमआयडीसीने पण स्टॉपवर दिलेत. ओके. त्या बांधकामांना बांधकाम थांबवायच्या आधीच ऑर्डर्स काढल्या. अशी साधारण किती असतील बांधकामं? तरी एक 8-9 बांधकाम आहे. बरं. त्यांना मोठी असतील stopवर- ती. मोठी असतील मोठी आहेत बांधकामं. ना. बरं. तर त्यांना आम्ही त्या स्टॉपवरच्या ऑर्डर्स दिल्या आहेत. बरं. काही ठिकाणी अनधिकृत जे डेव्हलपमेंट्स आहेत तिथे आम्ही FIR करायच्या ऑर्डर्स दिल्या आहेत. बरं. सो अनधिकृत बांधकाम विभाग जो आहे तो आमच्याकडचाही करतोय आणि आता MIDC पण करत आहे. बरं. सो तो एक मेजर पॉईंट आहे. आणि लॉंग टर्म मेजर म्हणून जे आहे ना, आता हा पावसाळा संपला म्हणून हो. पुढच्या वर्षी पाणी थांबणार नाही का, पाणी तुंबणार नाही का, तर तुंबणार. ओके. जोपर्यंत स्टॉर्म वॉटर ड्रेन्स म्हणजे हे पावसाचं पाणी वाहून न्यायच्या ड्रेन्स विकसित होत नाही बरोबर. तोपर्यंत हा प्रश्न असणार आहे. बरोबर. आता झालंय काय की अनफॉर्च्युनेटली त्या ड्रेन ज्या आहेत ना काही ठिकाणी आहेत, काही ठिकाणी नाही आहेत. बरं. ज्या आहेत त्या सुस्थितीमध्ये नाही आहेत. ओके. किंवा क्रॉस वॉटर ड्रेन जे असतात ना रस्त्याला ज्या क्रॉस करून आपण टाकतो हो. तर त्या ड्रेन्स पण नव्हत्या बऱ्याच ठिकाणी. ओके. तर त्या सगळ्या ड्रेन्स टाकायचं काम आता चालू आहे. ओके. बऱ्याच ठिकाणी ड्रेन्स टाकून झाल्या. बरं. या 3 आठवड्यात 3 मी आठवड्यात. सांगतो. अच्छा. MIDCने टाकल्या, टाटाने टाकल्या, PMRDने टाकल्या किंवा काही ठिकाणी कल्वर्ट चोकअप झाले होते ते मोकळे केले आहे. सो बऱ्यापैकी कामं आता सध्या सुरू आहेत. ओके. आणि मला असं वाटतं की 30 तारखेपर्यंत मेजर कामं संपतील. फक्त एक काम शिल्लक राहील. आता रस्त्यांमध्ये जे खड्डे पडत आहेत हो. किंवा आता पाऊसच एवढा होतोय की केलेलं वाहून जात आहे. बरोबर. त्याच्यामुळे थोडीशी आपल्याला म्हणजे वाट पाहावी पावसाने लागेल. उघडीप दिली तर बऱ्यापैकी रस्त्यांची काम आपल्याला फिनिश करता येईल. ओके. आता हे सगळे रस्ते जे आहेत हे असे का आहेत, तर झालं काय होतं की मेट्रोचं काम संपल्यानंतर म्हणजे हो. मेजर रोड जो आहे तो हो. मेट्रोचं काम संपलं की अखंड तो 23 किलोमीटर रस्ता जो आहे म्हणजे शिवाजीनगर पासून हिंजवडीपर्यंत हो. तो PMRDने करण्यासाठी CM साहेबांनी ऑर्डर दिल्या आहेत बरं. की अनेक एजन्सीज याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत Right. आणि प्रत्येकाने केलं तर मग ते बरोबर. वेगळं वेगळं होईल. राईट. तर तसं होऊ नये म्हणून अखंड रस्ता PMRDने करावा याच्याबद्दलच्या डायरेक्शन्स एका बैठकीमध्ये CM साहेबांनी दिल्या. बरं. ओके. आणि बेस्ड ऑन दॅट आम्ही टाटालाही तशा सूचना दिल्या आहेत. बरं. त्याचा DPR करण्यासाठी कन्सल्टंट अपॉइंट करायला लागतो, त्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ओके. पण आता होईल काय, तो रस्ता लगेचच करायला घेतला तर तर तसं- आधीच मेट्रोचं काम पूर्ण नाहीये बरोबर. पुन्हा रस्ता. आणि तो रस्त्याचं काम सुरू केलं तर लोकांचा त्रास जो आहे बरं. किंवा यातना ज्या आहेत संपणार नाही. बरोबर. म्हणून आम्ही मेट्रोचं काम संपलं की टाटाकडनं हा रस्ता एकदा पूर्ण करून घेणार, ओके. रिस्टोर करून घेणार राईट. आणि मग सेपरेट त्याचं चांगल्या प्रकारचं काम PMRD करणार. आणखीन सर याच्यामध्ये आता जे आपल्या याच्यामध्ये लोणावळ्यामध्ये जो पूल पडला, सॉरी त्या नदीवरती, तर असे जे धोकादायक पूल आहेत की पर्यटन स्थळांना गर्दी होती, तर असं तुम्ही काय आयडेंटिफाय केलेले आहेत का की अशी धोकादायक ठिकाणं की जे त्या पुलासाठी जर म्हणजे निधी मंजूर झाला होता पण पुढे काय झालं नाही, त्यात 4-5 लोकांचा आपला जीव गमवावा लागला, तर या अशा घटना टाळण्यासाठी तुमच्याकडे काही प्लॅन्स आहेत का? नाही, आता आमच्याकडे एक प्लॅन जो आहे हे कदाचित महाराष्ट्रामधलं PMRD ही पहिली ऑर्गनायझेशन असेल बरं. की जिच्याकडे PDRF नावाची एक आपण एजन्सी तयार केलेली आहे बरं. किंवा एक ग्रुप तयार केला आहे. बरं. म्हणजे पुणे मेट्रोपॉलिटन डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. ओके. केंद्राकडे NDRF, स्टेटकडे SDRF आहे. बरोबर. तर पुण्यासाठी आपण अर्थात त्यालाही CM साहेबांची मान्यता आहे आणि बरं. प्रत्यक्ष हा 26 जानेवारीला आपण लोकार्पण केलं त्याचं. बरं. DCM साहेबांच्या हस्ते. ओके. मागील 6 महिन्यामध्ये जेव्हा जेव्हा आपत्तीचे प्रसंग येतात हो. त्यावेळेस PMRDचा जो PDRF आहे बरोबर. तर तो तिथे धावून जातो. परवाच्याही तुमच्या याच्या मावळच्या घटनेमध्ये 30 जवान आपले PDRFचे ऑन साईट होते आणि त्यांनी काम पण केलंय. बरं. एक्सप्रेसवेला काही एखादा मेजर ऍक्सिडेंट झाला किंवा काही घडलं तर PDRFचे लोक धावून जातात. बरं. आता तुम्ही जे म्हणालात की जी काही रस्ते किंवा पूल आहे तर त्याचा आपण स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा अभ्यास केलाय का वगैरे तर नाही केलेला. ओके. कारण काय झालंय की PMRDचे विकसित केलेले रस्ते जे आहेत ते अजून फारसे पुढे आलेले नाही. बरोबर. आणि PMRDने पूल विकसित केलेले
तसं अजूनपर्यंत काय काय झालं झालं? ओके, तर जे काही पूल आहेत हे पीडब्ल्यूचे आहेत किंवा जिल्हा परिषदचे आहेत, बरोबर, तर कदाचित त्यांनी त्यांच्या लेवलला याचं काम केलेलं असणार आहे. ओके पण पीएमआरडीने केलेलं नाही हे मात्र निश्चित आहे. ओके पण पीडीआरएफ ही जी आपली एजन्सी आहे, ओके, तर त्याच्यासाठी 60 जवान, बरं 4 वाहनं, बरं, पूर, लँडस्लाईड किंवा ज्या काही नैसर्गिक आपत्ती ओके. आहेत, मानवनिर्मित आणि नैसर्गिक, बरोबर, तर तिथे धावून जाण्यासाठी ओके. ही यंत्रणा पीएमआरडीने सज्ज केली पण आहे. त्यांचं ट्रेनिंग वगैरे सगळं झालं? 100%. ओके 100%. ओके, अच्छा. सर, याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही आता हाय राईज बिल्डिंग वगैरे इकडे परवानगी देता, मग अग्निशामक केंद्रांची काही सोय आपल्याकडे आहे का? ते अनेक असं वाटतं की ते PMC हद्दीतनंच बोलावं लागतं, मग PMRD स्वतःचं काय आहे की नाही, तसा काय प्लॅन तुमच्या ह्याच्यामध्ये आहे का? पीएमआरडीने 11 ठिकाणी फायर स्टेशन उभे करायला 250 कोटी रुपयाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. बरं, ती पण सीएम साहेबांच्या स्तरावरती झाली. ओके, त्यातले 7 ते 8 ठिकाणं अशी आहेत की जिथे जागा ह्या सरकारच्या मालकीच्या होत्या. बरं, त्या जागा मागणीचे प्रस्ताव आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलेत. ओके, जिल्हाधिकाऱ्यांनी ते शासनाला पाठवलेत. बरं, आता दरम्यान एक नवीन निर्णय आता शासनाने घेतला जस्ट एक 2 महिन्यापूर्वी. बरं, पीएमआरडीच्या हद्दीमध्ये जेवढ्या सरकारी जमिनी ज्या पीएमआरडीला हव्या आहेत, हो, म्हणजे रिझर्वेशन डेव्हलप करण्यासाठी किंवा ॲम्युनिटी डेव्हलप करण्यासाठी, या सगळ्या पीएमआरडीला देऊ केलेल्या आहेत. बरं, त्याचं कॅबिनेटच्या बैठकीमध्ये चर्चा झाली, GR झालाय बरं, आणि आता जिल्हाधिकाऱ्यांकडे पीएमआरडीचं नाव लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. ओके, त्याच्यामुळे हे 11 फायर स्टेशन जे पीएमआरडीने प्रपोज केलेले होते, बरं, त्याच्यातल्या 7 ठिकाणी आम्हाला जागा जिल्हाधिकाऱ्यांकडून यायची होती, बरं, तर ती आलेली आहे आता. ओके, बरोबर आहे. ओके, उर्वरित 4 ठिकाणं जे आहेत त्याचे एस्टिमेट्स तयार करून त्यात टेंडर फ्लोट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बरं, सो हे 11 ओके, आणि पीएमआरडीने स्वतः विकसित केलेले जे आहेत ना, हम्म, वाघोलीचं फायर स्टेशन विकसित केलेलं आहे. बरं, एक ह्यांचंच नांदेड सिटीमधलं आपल्या सतीश मगर साहेबांचं, हो, तर ते एक आमच्याकडे आहे. हम्म, त्याच्यानंतर अजून एक मला वाटतं 3 फायर स्टेशन आजच्या तारखेला पीएमआरडी चालवतं आणि पुढे आणखीन तुम्ही म्हणाल आणि हे का? पुढचे 11 जे आहेत ते बरोबर. विकसित करायला घेतले. ओके, आता हे 11 जे भविष्यात होणार आहेत ते, हो. आणि 3 प्रत्यक्ष आता जे सुरू आहेत ते, तर याच्याशिवाय पीएमआरडीकडे फायर स्टेशन नाही असं नाही आहे. बरं, पीएमआरडीमध्ये जे 16 टाउनशिप्स आहेत, हम्म, म्हणजे इंटिग्रेटेड जे टाउनशिप प्रोजेक्ट्स आहे, हो, तर त्याच्यामध्ये त्या टाउनशिप प्रोजेक्टचा जो कोणी हे हो. आहे प्रॉपनंट, ओके, तर त्यांच्यावरती ते बंधनकारक आहे फायर स्टेशन करण्याचं. ओके, तर त्यांनी ते केलेलेच आहेत. बरं, तर त्यांच्याकडचे जे आहेत ते सध्या आम्ही वापरतो. वापर, अच्छा, म्हणजे लोकांची गैरसोय सध्या होत नाहीये. ओके, आपण त्याच्यावरती मार्ग काढलाय. बरोबर, म्हणजे पीएमआरडीचे 11 येईपर्यंत हे लगतचे जे आहेत ना आता ओके. आयटीपी मधले, हो, ते आपण वापरतो. त्याच्यामध्ये ओके. जे काही 16 आयटीपी त्यातले 5-6 ठिकाणी जे डेव्हलप झाले, ओके. तर त्याचा आपण वापर करून असुविधा होणार नाही याची व्यवस्था केली. सर, टाउनशिपसाठीचा काय आता रिस्पॉन्स कमी झालेला आहे का? तो म्हणजे टाउनशिप, इंटिग्रेटेड टाउनशिप, इंटिग्रेटेड टाउनशिपचा आता बघा जवळपास आपल्याकडे म्हणजे पुणे PMR मध्ये हो 17 इंटिग्रेटेड टाउनशिप्स म्हणजे मंजूर आहे. बरं, त्यातल्या एक 2-3 सोडल्या तर बाकीचे सगळ्या जे आहेत त्या ऍक्टिव्ह आहेत. बरं, आणि नवीन जवळपास 4 ते 5 टाउनशिपचे प्रस्ताव आपल्याकडे आहे. बरं, म्हणजे सदापूरमध्ये आहे, इथे ह्याला मारुंजीचे पुढचं गाव कुठलं, कासारसाईच्या अलीकडे, तिथं आता जस्ट रिसेंटली एक झाली आहे. ओके, अजून 2-3 जे आहेत त्या प्रवाहामध्ये आहे, ओके, या प्रोसेसमध्ये आहे. बरं, सो 4 ते 5 नवीन ITP जे आहेत, हो कदाचित जास्त असेल, मला माहिती 5 आहे. बरं, सो त्या 5 ITP जे आहेत ते ऑलरेडी प्रोसेसमध्ये आहेत नवीन. ओके, ओके, सो 17 अधिक ह्या 5 अशा 22 होतील. ओके, आणि अजूनही काही प्रोसेसमध्ये आहेत. आता हिल स्टेशन आपल्याकडे एक ऑलरेडी प्रपोजल आहे, बरं, म्हणजे मुळशीमध्ये. बरं, तो एक मोठा जवळपास ते 3000 हेक्टरची डेव्हलपमेंट आहे. बरं. तर तेही आपल्याकडे आता प्रोसेसमध्ये आहे. या एकूण सगळ्याच्या डेव्हलपमेंट नंतर पुढच्या 5-10 वर्षामध्ये या सगळ्या तुमच्या रिजनची लोकसंख्या किती वाढेल, काय एस्टिमेट तुम्ही धरलेले तुमच्या प्लॅनमध्ये? नाही, लोकसंख्या किती वाढेल म्हणजे जे काही हो हायपोथेटिकली म्हणतात, हो तर त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये 1 कोटीच्या आसपास सगळे. हो बरोबर ना, बरोबर ना. म्हणजे आम्ही आता पाण्याची रिक्वायरमेंट किंवा मलनिसारांची रिक्वायरमेंट किंवा ही नदी प्रदूषणची जी काही आता अनालिसिस करतोय, 2051 पर्यंत जे काही अनालिसिस आता केलंय तर ते तिथपर्यंत पोहोचेल. ओके, ओके. पण त्यासाठी पाण्याची व्यवस्थेचा मध्ये प्रस्ताव येतो की नाही, PMRD स्वतः धरण बांधावं किंवा असं काही खरंच डोक्यामध्ये काय जागा तशा नसाव्यात माझ्या माहितीनुसार, पण असं काय आहे का? पिण्याच्या पाण्याचा देखील पुढच्या काळामध्ये मोठा प्रश्न उपस्थित नाही. काय आहे की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे ना, तसा म्हणजे आजच्या तारखेला त्याच्यावरती तात्पुरता आम्ही हे केलं, मार्ग काढलाय. तात्पुरता आहे. बरं, ते काही परमनंट सोल्युशन असं नाहीये. तर त्याला एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस आपण तयार केली, प्रोसिजर तयार केली. बरं, त्याला अर्थात मी हे सगळ्यांना त्याच्या संबंधी हे केलं, अवगत केलेलं आहे. बरं, पण हा विषय खूप मोठा आहे. बरं, मग याच्यामध्ये एकटं PMRD याचं काही उत्तर शोधू शकत नाही. बरं. त्याच्यामध्ये इरिगेशन डिपार्टमेंट आहे, टाटाचं धरण आहे, बरोबर,
इतरही अनेक डिपार्टमेंट्स आहेत, म्हणजे जलसंपदा विभाग, सॉरी हे तुमचं जीवन प्राधिकरण आहे. तर अनेक डिपार्टमेंट्सने एकत्र येऊन काम करायला लागणार आहे. मध्यंतरी एक छोटंसं प्रेझेंटेशन आम्ही प्राधिकरण सभेमध्ये दिलं. बरं. तर त्यावेळी याची एक वेगळी बैठक घेण्याचा निर्णय झालेला आहे. बरं. तो विषय गव्हर्नमेंट लेवलला डेफिनेटली त्याचं कॉग्निझन्स घेतलं आहे. त्याच्यावरती काम सुरू आहे. बरं. DCM साहेबांनी 2-3 बैठका पण मग त्याच्यामध्ये घेतल्या. बरं. CM साहेबांच्या स्तरावर पण 1-2 बैठका झाल्या, त्याची चर्चा पण झाली. म्हणजे PMRD बरोबर. कदाचित अन्य डिपार्टमेंट आणि त्यांच्या वेगळ्या बैठका झाल्या असतील. बरोबर. पण जिथे PMRD इन्व्हॉल्व होतं तर तिथे आतापर्यंत 4-5 बैठका झाल्या. ओके. आणि डेफिनेटली तो प्रश्न सोडवण्यासाठी बरं आता म्हणजे विचार सुरू आहे. ओके. तुमचे सगळे चर्चा ऐकल्यानंतर किंवा तुमची उत्तरं ऐकल्यानंतर बरंच काही काही पुढे दिसतंय. पण आता ज्या छोट्या छोट्या लोकांना ज्या समस्या असतील, म्हणजे अगदी म्हणजे PMRD हद्दीमध्ये लोकांना बसस्टॉप नसतात किंवा STचं सगळं चांगलं स्टँड नसतं किंवा त्यांचं जे रोजचं रुटीन आहे त्या म्हणजे बाजारतळ असतील अशा छोट्या समस्यांसाठी PMRD काही त्यांना ॲड्रेस करणार? नाही, निश्चित. किंवा आता रांजगाव, तुम्ही आता इतका मोठा प्रोजेक्ट सांगितला, पण समजा रांजगाव सारखं ठिकाण आहे किंवा किल्ले आहेत, त्या ठिकाणी टॉयलेट पण नसतात. मग अशा छोट्या समस्यांसाठी काय करायचं? नाही, आता तुम्ही पहिला जो प्रश्न विचारला ना, की लोकांचं दळणवळणाचा जो प्रश्न आहे की त्याच्यासाठी काय, होय, आपल्याकडे PMPL नावाची संस्था जी आहे, बरोबर, तो पूर्णपणे एक्सपर्ट म्हणून ते हँडल करतात. बरोबर. PMRDने आत्ताच त्यांना 500 बसेस घेण्यासाठी 250 कोटी रुपये दिलेत. बरं. आणि त्याला CM आणि DCM साहेबांनी मान्यता दिली. प्रत्यक्ष पैसे पण आपण जमा केले. ओके. याच्या अगोदर एकदा असेच 250 कोटी रुपये PMRDने दिले. बरं. आता PMRDच्या स्कोपमध्ये दळणवळणाची व्यवस्था करावी हे आहे. बरं. पण आपल्याकडे सुदैवाने एक संस्था असल्यामुळे बरोबर आपण तिला सपोर्ट करावं हे धोरण अवलंबलं आहे. ओके. आता नुसते पैसे दिले असं पण नाहीये. बरं. आपण काही जागा ज्या आहेत प्रमुख, ज्या त्यांना आवश्यक होत्या, बरं, तर त्या सुद्धा आता म्हणजे मी हे सगळं 6 महिन्यातलं बोलतो. बरं. ओके. तर त्यांच्याकडे आपण त्या जागाही सुपूर्द केल्या. 3 जागा आपण त्यांना दिल्या डेपोसाठी. बरं. आणि त्याच्यावरती ते करतायत. ओके. सो PMRD म्हणजे बहुरंगी विविध अँगलने राईट लोकांचं जीवनमान कसं आल्हाददायी होईल यासाठी विचार करते. बरं. असं नाहीये की फक्त इन्फ्रास्ट्रक्चर घेऊन चाललंय. राईट. आता तुम्ही जे म्हणालात म्हणजे बसला सपोर्ट करणं किंवा ट्रान्सपोर्टला सपोर्ट करणं, चांगल्या प्रकारच्या बसेस याव्यात यासाठी त्यांना आपण मदत करतोय. बरं. आता इतर छोट्या छोट्या सुविधा ज्या आहेत ते तसं म्हणजे आता तुम्ही म्हणाल की बस स्टॉप बांधणं, बरं, तर ते मोठं काही विकसित करायचं असेल तर PMRD करेल ना. बरं. पण या सगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे एजन्सीज आहेत. आता आपल्याकडे ग्रामीणमध्ये जिल्हा परिषद आहे, बरोबर, किंवा शहरांमध्ये महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे. तर ह्या सगळ्याच्यामध्ये PMRD नक्की कुठे? बरोबर. तर PMRD ही तशी म्हणजे आता CM साहेब अध्यक्ष आहेत, बहुतेक आपले मंत्रिमंडळातले हे मिनिस्टर्स त्याच्यामध्ये आहेत, बरोबर, आमदार त्याच्यामध्ये आहेत, जिल्ह्यातले सगळे प्रमुख अधिकारी PMRD मध्ये आहेत. त्याच्यामुळं एक केंद्रस्थानी असलेली ही बॉडी आहे. बरं. तर ही ह्या मोठ्या मोठ्या डेव्हलपमेंट ज्या आहेत त्याकडे फोकस करते. बरोबर. आता छोट्या छोट्या डेव्हलपमेंट ज्या आहेत त्या महत्वाच्या नाही असं नाही, त्या खूप महत्वाच्या आहेत. ओके. पण त्याच्यासाठी विविध डिपार्टमेंट्स असल्यामुळं बरं अजूनपर्यंत तिथे PMRDने लक्ष घातलेलं नाही. ओके. एक सगळा अतिक्रमणाचा प्रश्न येतो. म्हणजे मांजरी सारखं जे गाव आहे, इतक्या अतिक्रमण आहेत की तिथे म्हणजे आता पुढे काही ती जुनी धनकवडी सरकारने उदाहरण आहे की तिथे बंब देखील जाणार नाही. तर अशा अतिक्रमणांवरती रोडचा तुम्ही बोलात, म्हणजे अनधिकृत इमारत आहे त्यांच्याबाबत तुमचं पॉलिसी काय? नाही, आता यात काय आहे की अतिक्रमणामध्ये ना म्हणजे गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसीज आहेत. म्हणजे कधीपर्यंतचे बांधकामं रेग्युलाइज करायचे, म्हणजे झोपडपट्टीचं असेल किंवा घराचं असेल तर ते कधीपर्यंत विचारात घ्यायचं. ओके. ती गव्हर्नमेंटची पॉलिसी 2011 पर्यंतची, पहिली 2001 पर्यंत होती, नंतर मग ती 11 पर्यंत आली. म्हणजे थोडक्यात काय की काही बांधकामांना अभय शासनाकडनं त्या धोरणानं दिलेलं होतं. बरोबर. तर ते त्याच्या बाबतीत थोडंसं धोरण आपलं वेगळं अवलंबायला लागतं. ओके. पण आम्ही आता काय की नवीन काही होऊ द्यायचं नाही, बरं, किंवा नवीन होऊ नये यासाठी प्रयत्न करायचे, याकडे फोकस ठेवलेला आहे. ओके. आता जुन्याच्या बाबतीत एक वेगळा दृष्टिकोन, वेगळं धोरण गव्हर्नमेंटने अवलंबलं जे काही आहे, बरोबर, त्याच्यानुसार आम्हाला जायला लागतं. पण नवीन जे आहे ना तिथं होऊ द्यायचं नाही, हा आमचा प्रयत्न आहे. ओके. सर, याच्यामध्ये आणखीन एक आहे की ज्या आजूबाजू जेव्हा तुम्ही TP स्कीम करता किंवा हे करता, तर ते बिल्डर वगैरे लोक लिहून देतात की ॲफिडेविट आहे तुमच्याकडे की पाण्याची सोय आम्ही करतो, हे करतो, ते करतो. समजा वाघोलीचं उदाहरण आहे की लोकांनी आधी लिहून दिलं, तुमच्याकडे प्लॅन सँक्शन करून घेतला, पण पाण्याची सोय होत नाही, लोकांचे परत हाल होतात. तर त्या मध्यंतरी त्यांच्यावर फौजदारी कारवाई पण तुम्ही केली होती, पण पुढे काय झालं त्याचा? म्हणजे डेव्हलपरनी कमिट केलेलं पाण्याची, तुम्ही जे परवानगी देत नव्हता PMRD, पण डेव्हलपर सांगते मी पाण्याची सोय माझी करणार आहे. अशा ठिकाणी तर लोकांना पाणी मिळत नाही
आणि मग तुम्ही कारवाई करता, पण त्याचं पुढे काय होतं असं अनेकदा? नाही, आता याच्यात काय केलंय की थोडंसं म्हणजे आम्ही बांधकाम परवानग्या काही काळ थांबवल्या होत्या, बरं कारण काही लोक न्यायालयात गेले, न्यायालयाच्या काही डायरेक्शन्स होत्या, बरं मग डिव्हिजनल कमिशनरला काही डायरेक्शन्स न्यायालयाने दिल्या बरं आणि ते आता सध्या सुरू आहे. बरं. पण त्या सगळ्या म्हणजे आता हाही विषय जो आहे तसा जेव्हा नाही तुम्ही प्रवेश बांधकाम परवानगी देता तेव्हा तुम्ही त्याच्याकडे पुरेसं पाणी आहे नाही याचा विचार आम्ही करता खात्री की? करतो ना. बरं. म्हणजे काय झालं की एक अशी ओरड झाली की PMRDA पाण्याची खात्री न करता बांधकाम परवानगी होय. देते, म्हणून काय केलं आपण की एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आणली. बरं. तर त्या प्रोसेसमध्ये महानगरपालिका हद्दीच्या आतमध्ये असले 23 गावं जी आहेत ना, हो तर तिथे महानगरपालिकेचंच पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी असल्यामुळे बरोबर. तिथे आम्ही काही कोणाला विचारत नाही, बरं. आम्ही बांधकाम परवानगी देऊन टाकतो. ओके. तो SOPचा पार्ट आहे. राईट. म्हणजे जी SOP आम्ही तयार केली त्याच्यात त्याचा तो पार्ट आहे. बरं. मनपा हद्दीच्या बाहेरची 5 किलोमीटरमध्ये शासनाचं धोरण आहे की महानगरपालिका नगरपालिकेने पाणी दिलं पाहिजे. बरोबर. तिथे आम्ही फक्त ॲफिडेविट घेतो आणि मग बांधकाम परवानगी देऊन टाकतो. ओके. त्याच्या बाहेर जर का द्यायचं असेल, इंडस्ट्रियल असेल तर त्यांचं ऑन साईट जर काही पाणी अवेलेबल असेल त्यांनी आम्हाला सर्टिफाय करून द्यावं. बरं. कोणाचं बंगल्याचं असेल, रिसॉर्टचं असेल त्यांनी ऑन साईट सर्टिफाय करून द्यावं. ओके. रिक्वायरमेंट छोटी असते. बरोबर. परंतु जिथे ग्रुप हाऊसिंग आहे, मास हाऊसिंग आहे, आणि ते जर का ह्या 5 किलोमीटरच्या बाहेर असतील हो तर तिथे मात्र आम्ही GSDAचं सर्टिफिकेट घेतल्याशिवाय बांधकाम परवानगी देत नाही. ओके. म्हणजे GSDAनेच सर्टिफाय केलं पाहिजे की येस इथे ग्राउंड वॉटर अवेलेबल आहे, बरं. तिथे आम्ही बांधकाम परवानगी देतो. याच्या पलीकडे जर कोणी MJPचं सर्टिफिकेट दिलं बरं की बाबा त्यांची अशी अनेक गावांची जी स्कीम असते तर त्याच्यातनं पुरवठा याला आम्ही करतोय किंवा आम्ही NOC देतोय वगैरे, बरं, तर तेवढ्याच कॅटेगरीज. याच्या पलीकडे आम्ही बांधकाम परवानगी देत नाही. ओके. म्हणजे ते सर्टिफिकेट वैयक्तिक स्वरूपाचं असेल कोणाचं, कुठतरी त्याचं रिसॉर्ट आहे किंवा फार्म हाऊस आहे, तिथे आम्ही ते देऊन टाकतो. तुम्ही ते देऊन ते स्वतः सर्टिफाय करतात. बरोबर पण बरोबर. तो ग्रुप हाऊसिंग आणि मास हाऊसिंग मध्ये ओके. 5 किलोमीटर 23 गावं, 5 किलोमीटरच्या बाहेर GSDA किंवा MJP याच्या पलीकडे नाही. आणि जिल्हा परिषद कधीतरी जिल्हा परिषदकडे काही स्कीम ज्या हँडओव्हर झालेल्या आहेत MJP कडनं, बरोबर. जिल्हा परिषद जर का त्याला हे दिलं NOC तर त्याला आम्ही देतो. थोडे रॅपिड फायर सारखं घेऊया. म्हणजे तुम्ही डेडलाईन आम्हाला सांगा. पुणे मेट्रो, तो शिवाय हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो डेडलाईन काय तुमची? 31 मार्च 26. रिंग रोड कठीण आहे सांगणं मला. कठीण आहे कारण का त्याच्यामध्ये मोठी प्रोसेस आहे. बरं. हे संपत आलेलं आहे. ओके. त्याची अजून सुरुवात व्हायची. ओके. त्याच्यामध्ये ते कधी सुरू होईल आणि कधी संपेल, सुरुवातीची तारीख जर कळली तर मला शेवटची तारीख सांगता येईल. सांग. ओके. तुमचं जो अँटी एन्क्रोचमेंट जो ड्राईव्ह आहे तो त्याची काय सुरुवात कधी आणि त्याचा एंड कधी असेल? तो रोडच्या साईडचा बोलूया आपण, हायवेचा तो म्हणजे साधारणतः ऑगस्ट सप्टेंबरमध्ये. तुमचं जे मलनीस सरांचं जे सगळं तुम्ही आता सांगितलेलं आहे त्याची सुरुवातीची तारीख साधारणपणे काय असेल? पूर्ण वेळ लागेल पण आजपासून 6 महिन्याने ते कामं सुरू झालेली दिसतील. आजपासून 6 महिन्यानंतर. ओके. तर हे होते योगेश मसे सर. त्यांनी अतिशय चांगली माहिती दिलेली आहे आणि जवळपास पुणे परिसरातल्या 50 लाख लोकांच्या काय जे लाईफस्टाईल आहे ते कशी असेल त्याच्यामध्ये काय आनंद वार्ता देण्याचं काम त्यांनी आज बऱ्यापैकी केलेलं आहे. तर PMRDAच्या कार्यक्रम पुढच्या कारभाराला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्या प्लॅन्स, सगळ्या योजना लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या अशी जनतेची देखील इच्छा असेल तर आम्ही त्याची सगळेजण वाट पाहत आहोत. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.